आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजयजी चौगुले आहेत. सर, टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आपण आज झोपडपट्टी वासीय यांच्या न्याय हक्कासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली. नेमकं का असं आज पत्रकार परिषद घेण्यात आली? कारण MMR एरियामध्ये आमच्या इथं झोपडपट्टीचा सर्वे चालू झाला होता, पण येथील आमदार गणेश नाईक यांनी या ठिकाणी विरोध करून तो सर्वे थांबवण्यात आला. आता निवडणुका जवळ आल्या तर हे 5 वर्ष असेच गेले. दरवर्षी गाजर दाखवण्याचा प्रकार चाललेला होता आणि काही ना काही वल्गना करून, खोट्या वल्गना करून 10 FSI अमुक तमुक म्हणून आम्ही थांबवला. हे कुठं नाही, जो शासनाचा जो ठरलेला असेल त्या FSIच्या माध्यमातूनच या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आता मी आज पत्रकार परिषद घेतल्या म्हणून त्यांनी काल पत्रक काढलंय. आता त्या पत्रकाच्या आधारे त्यांनी ते मग ते त्याचं इम्प्लिमेंट करून आणावं ना. आणि आम्हाला माझं म्हणणं काय, माझं सर्वे चालू व्हायला पाहिजे. मग ते कुठल्या जसं थांबवलंय तसं सुरुवात व्हायला पाहिजे. नाही सुरुवात झाली तर मी अमर उपोषणावर बसणार आहे. सर, मान्य, पण विरोध कोण करतो एकंदरीत? आमदार गणेश नाईक विरोध करतोय त्याला. आपण सध्या महायुतीमध्येच आहात आणि महायुतीमध्येच हे आपल्याला घमसान बघायला मिळतंय. बघा, जर कोणावरती जर अन्याय होत असेल तर अन्यायाविरुद्ध संघर्ष करायलाच पाहिजे. जाणून बुजून जर कोण अन्याय करायचा प्रयत्न करत असेल, अरे तुम्ही आमच्या इथे सर्वे झाला नाही, 25 वर्ष झालं झोपडपट्टीचा, आजपर्यंत सर्वे केला नाही. आणि तुमच्या कॉलनी भागामध्ये रिडेव्हलपमेंट चालू झाले तर झोपडपट्टीला का मग अंधारात ठेवताय? आज त्या मानाने 30% ही झोपडपट्टी पार्ट आहे आणि तुम्ही 200-250 एकराचं तुम्ही रिझर्वेशन उठवताय आणि झोपडपट्टीला अडचणी देता, कारण देता, अमुक तमुक वेगवेगळ्या पद्धतीचे कारण देतात. हे सर्व चुकीचं आहे. मनमानी कारभार चालत असेल तर आम्ही चालू नाही देणार. तर तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये असं देखील म्हटलं की 100 कोटीचा आरोप थेट गणेश नाईकांवरती लावला. नेमकं प्रकरण काय ते? बघा, गणेश नाईक स्वतः बोलले होते की महापालिकेला सिडको प्लॉट देत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.